आता आपण जर या तिन्ही खेळाडूंचा विचार केला तर गोलंदाज व्यावसायिक आहेत, दोन्ही फलंदाज व्यावसायिक आहेत. खरं तर उमर 11 साठी सातत्याने खेळत असताना सध्याच्या घडीला चिताकॅम एक्सप्रेस म्हणून त्यांच्यावर पाहिलं जातं. बिलाल शेख आणि प्रिया आदित्य लॉजिस्टिकचा मात्र प्रतिनिधित्व करणारा सचिन काटकर विक्रोली. हा छोटी गेंद यानी खोटी गेंद, पहिला चेंडू गेला आउट ऑफ द पार्क. स्टँड अँड डिलिव्हर. नाव आहे सचिन काटकर. बिग बॅश लीग सीझन पर्व पहिलं. इथं मात्र हाफ वालीचा चेंडू आणि आजच्या दिवसाचा लांबच लांब षटकार ठोकलाय. तोच म्हणजे आंबापाडाचा सुपर डुपर स्टार सचिन काटकर. तीन चेंडूचा खेळ अद्याप समाप्त झालाय. बिलाल शेख वरती मात्र हल्ला चढवला जातोय. पहा ही तीन सर. इथं मात्र ऑप्शनच्या बराचसा बाहेर जागेवरनं खेळण्याचा प्रयत्न झाला. बघा फलंदाजांनी गोलंदाजाची लाईन मिस केली. खडे खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. म्हणून म्हटलं जातं ना की मोबाईल मध्ये नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क असणं गरजेचं असतं. अगर तुमचा लाखोचा करोडोचा मोबाईल असला ना, अगर त्या मोबाईल मध्ये नेट नसला ना, तुम्ही त्या मोबाईलला हात सुद्धा लावणार नाहीये. क्रिकेटची पण हीच परिभाषा आहे. अगर तुमचे पाय चालले नाही ना तर मात्र हा गोलंदाज तुम्हाला 6च्या 6 चेंडू निर्धाव टाकू शकतो. पुन्हा एकदा इनसाइड आउट क्रिकेटचा मादक सौंदर्य दाखवणारा हा फटका पॉइंटच्या डोक्यावरनं मिळाल्या 6 धावा. साधा पाणी अगर फलंदाजी आवडली असेल तर जोरदार ताल्या वाजवा मित्रांनो. कारण बिलाल शेख वरती आपण जर विचार केला तर हल्ला चालवला जातोय या षटकामध्ये. यस आईवा कॅच आसिफ भाई आपके लिए 501 रुपये का इनाम. क्या बात है. आणि इथं मात्र नो चेंडू अर्थातच फ्रीट. हेलिकॉप्टर. क्या बात है सचिन काटकर. खरं तर एक व्यावसायिक खेळाडू आणि ग्राउंड उतरला होता पण तशी मात्र फलंदाजी झालेली नाही. म्हणून क्रिकेट काय शिकवतं पहा. केवढाही मोठा स्टार असेल, केवढाही मोठा फलंदाज असेल, केवढाही मोठा गोलंदाज असेल, ज्या दिवशी तुमचा दिवस असेल ना तुम्ही मग हात मारा किंवा पाय